एसटी महामंडळ डिझेलवर धावणाऱ्या 2500 बस विकत घेणार। ऑक्टोबरमध्ये 50 ते 100 बसेस ताफ्यात दाखल होणार। शहानंतर आता मोदींचा महाराष्ट्र दौरा। पुढच्या आठवड्यामध्ये कौशल्य विकास विभागाच्या उद्घाटनासाठी येणार महाराष्ट्रात। मंत्री संजय राठोड यांच्यावर 500 कोटींचा भूखंड लाटल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप। गौर बंजारा समाजाची जमीन हडपल्याचा वडेट्टीवारांच्या आरोपानंतर आता खळबळ। बारामतीमध्ये महायुतीत पुन्हा वाद। शिंदे गटानं अजित पवारांचं बॅनर झाकलं। अजित पवारांच्या फोटोवर टाकले काळे कपडे। जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे महाराष्ट्र दौऱ्यावर, तर राज्यातील 418 ITI मध्ये संविधान मंदिरांचं लोकार्पण करणार। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये भाजपची देखील आक्रमक भूमिका। तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपच लढवणार, प्रदीप पेशकार यांचा दावा। शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला। कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी PMLA कोर्टाचा निर्णय। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय। नाशिकच्या सातपूरमधील निळकंठेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला। चोरीची सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। आंध्र प्रदेशात नष्ट करण्यासाठी आणलेल्या दारूची पोलिसांसमोरच लूट। 50 लाखांची दारू मद्यप्रेमींकडून पळवण्याचा प्रयत्न। ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद। सोलापुरातील कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन जवळ घातपाताचा कट। रेल्वे रुळावर मोठा दगड। लोको पायलटमुळे मोठा अपघात टळला। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। जायकवाडीतून गोदावरीमध्ये विसर्ग वाढवला। 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडले। गोदावरीमध्ये आता सध्या 9432 क्युसेकनं विसर्ग सुरू।